नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपले पुन्हा एकदा एनएफडी या चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, मागील व्हिडिओ बघाव्यात आणि एनएफडी या चॅनलला सबस्क्राईब करावे. ज्यांनी यापूर्वी एनएफडी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. आज आपण कटिंग ब्लाऊजचे माप कसे घ्यावे हे बघणार आहोत. तयार मापावरून माप कसे घ्यावे याचे आपण प्रत्यक्षात बघूया. प्रथम ग्राहकाला विचारून इंची बरोबर आहे का. ग्राहक जर म्हणले 13 इंच, तर हे अशा प्रकारे टेप ठेवून लिहिण्याची पद्धत ही आपल्या सोयीने पर्यायाने लिहू शकतात. यानंतर चेस्ट छातीचे माप अशा प्रकारे घेऊन 8.5, हे 8.5 छातीचे माप. यानंतर कमरेचे माप बटन टेप सोडून टेप अशा प्रकारे धरावा, जेणेकरून मध्ये कुठेही टेप न थांबवता हुक पट्टीपर्यंत टेप धरावा. 27. यानंतर बाहीची लांबी शोल्डर पासून 5.5. यानंतर दंड घेण्याचं माप या ठिकाणी थोडेसे बोटाने ओढून क्लिअर 5.25. मोंढ्याचं माप अशा प्रकारे मोजून घ्यावे 6.5. शोल्डर पट्टी अनेक जण यापूर्वी शोल्डरचं माप 13, 13.5, 14 घेतात, परंतु कटिंग करताना आपल्याला 5 पासून ते 6च्या पुढे आजपर्यंत कोणीही माप टाकलेलं नाही, आपणास माहिती. परंतु शोल्डर पट्टी ही तयार घेणं का गरजेचं आहे. काही ग्राहकांना ही शोल्डर पट्टी 1.5 इंच, 1.25 इंच, 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच, 3 इंच लागते. आपण जर 2.25 इंचचं माप जर घेतलं तर 2.25 इंच ही आपण अशा प्रकारे तयार करून देऊ शकतो, जेणेकरून ग्राहक हे तक्रार करायला नको की माझी शोल्डर पट्टी 2.25 आहे, तुम्ही 2.5 इंच का कोणत्या हिशोबाने ठेवले. कारण आपण ग्राहकाच्या म्हणण्याप्रमाणे कटिंग फिटिंग देण्यास बंधनकारक असतो. तरी शोल्डर पट्टीचं माप आपण हे असेही लिहू शकतो किंवा आपल्या पर्यायाने हे जे आळं मारलेलं आहे एक सांकेतिक खूण आहे की 2.25 म्हणजे शोल्डर पट्टी आहे, 2.5 आहे शोल्डर पट्टी आहे, 2.25 आहे शोल्डर पट्टी आहे. जर आपल्याला अशा प्रकारे हे माप समजत नसेल तर आपण इथं बाही, दंडघेर, मोंढा असंही लिहू शकतो. छाती, कंबर, उंची. यानंतर मागचा गळा. मागचा गळा मोजण्याची पद्धत काही ठिकाणी असा गळा मोजला जातो, काही जण असा मोजतात 8.5 येथे 9. पूर्वी जोपर्यंत गळे 4, 4.5, 5 इंच, 6 इंचापर्यंत असायचे त्यावेळेस इथून गळा मोजला तरी चालत होता. परंतु गळा काही वर्षापासून फॅशनच्या दुनियेत कुठल्याही ग्राहकाला गळा आता हा 7, 7.5, 8, 9, 9.5, 10 इंचापर्यंत पण असतो. त्याकरता गळ्याची पाठीमागची पट्टी अशा प्रकारे जर मोजून घेतली तर कटिंग करण्यासही सोपं जाते. ग्राहकाच्या मनपसंतीप्रमाणे आपल्यालाही त्याची कटिंग करून फिटिंग झाली. 4.25 इंच या मापाचा गळा आहे. 4.25 मागची पट्टी तयार. पुढचा गळा. पुढचाही गळा ही मोजण्याचे प्रकार
आपण असंही मोजू शकतात, परंतु त्याने अडचण काय होते हे तुम्हाला थोड्याच्या वेळा समजणार आहे. 6.5 आहे. तर हाच गळा ग्राहकाच्या ब्लाऊजवर जर चांगला असेल तर कुठली अडचण नाही, परंतु ग्राहकाची जर काही तक्रार असेल तर आपल्या हिशोबाने संपूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे आखून घ्यावे. शोल्डर पासून सरळ रेषेत ते द्यायचं असा, आणि 90 अंशाच्या काटकोनात जर मारायची 6.5 इंच. 6.5चं माप जर घेतलं तर 6.5 इंचच तयार करून द्यायला आपल्याला कुठलीच अडचण येत नाही. ती लिहिण्याची पद्धत 6.5. पुढचा गळा या मागचं कारण आहे मापाचं, आपण समजून घेऊ. महाराष्ट्रामध्ये 2+2 ची जर बेरीज 4 होते. गुजरातमध्ये गेल्यानंतर गुजराती ही भाषेमध्ये 2+2 भाषा वेगळी असू शकते 4 येते. कर्नाटकमध्ये गेलं, तामिळनाडूमध्ये गेलं, हे कुठेतरी एक गणित शास्त्र आहे. तसंच कटिंगच्या आपल्या टेलरिंग शास्त्रामध्ये हे शास्त्र हे आहेत. मग या ग्राहकाने जर 5 ठिकाणी 5 ब्लाऊज पीस शिवायला टाकले, त्या ग्राहकास नाही याच्यावर भरोसा, बरोबर आहे. 5 ठिकाणी 5 ब्लाऊज टाकल्यानंतर 5ही जणांची कटिंग वेगळी, फिटिंग वेगळी, एक सारखी न येण्याचं कारण काय, याचाही आपण कधी विचार केला पाहिजे. परंतु MFD स्केलद्वारे केलेली कटिंग आणि मेजरमेंट या पद्धतीनं जर कटिंग केली तर 5 ठिकाणी तर काय, पण 10 ठिकाणचे ब्लाऊज कटिंग एक सारखीच येईल, हे आपण आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे. आता हे समोर असलेलं ब्लाऊज आहे तुमच्या समोर. ग्राहकाची तक्रार काय आहे, या ठिकाणी मला सर येतात. याचं कारण तुम्हाला हे पण वाटत असेल तर मी मोंड्याचा उतार बरोबर टाकला, मोंड्याचा आकारही बरोबर टाकला, या ठिकाणीही तुम्हाला असं दिसेल तर शिवलेलं सुपिरियर आहे, मोंड्याचा आकार बरोबर आहे, जोडलेलं बरोबर आहे, पण ग्राहकाची तक्रार का, त्याचं मूळ कारण हे आपण आता बघणार आहोत. हे शोल्डरचं माप आहे, इथपर्यंत आलेलं आहे, परंतु कटोरीचा आकार हाही बरोबर आहे. हा जे सेंटर आहे, हे जे पाठीमागं अर्धा इंच वाढले, ज्या वेळेस या ग्राहकाने हे जे हुक लावलं तर या सेंटरला येणार आहे. कटोरीचा फोल्ड आणि क्रॉसपट्टीचं माप हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळं ग्राहक अँगल घातल्यानंतर हुक इथंच लावणार आहे असं थोडी आहे. पुढचा भाग असा मागचा असा, इथं लावल्यानंतर आज जो आपला बॅलन्स आहे तर ऑटोमॅटिक इथं वळवणार आहे. हे माप घेताना आपण ही लक्षात आणून घेतलं पाहिजे. परंतु ग्राहकाला आपण हे तरी सांगू शकतो तुला दुसऱ्याने ते चुकवलेलं आहे, मी फार लय भारी आहे, हे बोलण्याचं आपल्या कुठलं काही कारण नाहीये. हे प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही. ज्या वेळेस आपण अशी प्रेस मारतो तर ब्लाऊज असं खाली उतरण्याचं काहीच कारण नाही. अनेक जण छातीचा माप बघितलंय, शोल्डरचं माप घेतात अशा प्रकारे 13-14 या मापामध्ये जर शोल्डर पट्टी त्या ग्राहकाला 2-2.25 इंच असल्यानंतर या मापाचा काहीच उपयोग होत नाही. आजपर्यंत आपण जिथेही कोर्स केलेला आहे, क्लास केलेला आहे, जिथे 4-4.5 इंचाची बॅकची पट्टी जर तयार असली तर शोल्डर कितीही टाका, परंतु शोल्डर पट्टी जर ग्राहकाला जर आपल्याला 2.25 पाहिजे असेल तर ते वेगळं शोल्डर टाकून शोल्डर पट्टीच्या मापात फरक पडतो. काही जण मोंडा बसतात, चांगली गोष्ट आहे, अडचण नाही. परंतु MFD या चॅनलवर मागील व्हिडिओ जरूर बघाव्या. सरांनी दंड घेराचा निम्मा अधिक 3.25 7 इंच बाहीपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष घरी पेपरवर ब्लाऊजवर प्रत्यक्ष करून बघू शकतात. जे मोंडाचा उतार सांगितलेला आहे इतकी ॲक्युरेट बाही बसती, कमीही पडणार नाही, वाढणार पण नाही. आता गळ्याचा गोलाकार आकार प्रत्येकाला कळतो, पण आपल्याजवळ काही साहित्य अपूर्ण असल्यामुळं
एखादी गोष्ट आपल्याला ती समजून सुद्धा तो हाताने आकार देता येत नाही, हे आजपर्यंत आपल्यालाही माहिती आहे. काजे बटन पट्टीचा विषय, कोणी जाळीचं हुक लावतंय चांगली गोष्ट, खाचे हुक करतोय अशी, परंतु ही पट्टी आहे ही आपण पुढे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हुक लावण्याची पद्धत आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे. परंतु हुक लावताना जर ही हुक अशी कडेला खेटून जर लावली तर काय परिणाम होतो ग्राहकाचा अंगात ब्लाऊज गेल्यानंतर हे आपण बघणार आहोत. अनेक जणांना ब्लाऊज फिनिशिंग ची खरी पद्धत ही कदाचित माहिती नसेल, तर आज थोडं आपण समजून घेऊया. ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज जर फिटिंगला बसलं, हे जे ब्लाऊज इथं उचकतं, ज्यावेळेस काहींचे असे इथं या प्रकारात जे दृश्य होतं याचं खरं कारण म्हणजे नेमकं काय? हुक सारख्या अंतरावर न लावणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापासून अर्धा दाबा मागे हुक लावावे. याचं कारण आहे ही जी पट्टी आहे ज्यावेळेस हुक ज्याला आपण याला लावतो ती काहीतरी दोन सूत थोडी पुढे सरकून जर लावली तर ब्लाऊजचं हुक लावल्यानंतर फिटिंगच्या ब्लाऊजला कितीही प्रेस बसला तर ही पट्टी आया अशीच राहते. यानंतर अनेक जण या ठिकाणचे हे माप घेतात. आता माप घेण्याचे किती ठिकाण असावे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. परंतु परफेक्ट कटिंगसाठी ही जी दिलेली माप आहे तुम्हाला, उंची, छाती, कंबर, बाईची लांबी, दंडघेर, मोंढा, शोल्डर पट्टी, मागचा गळा, 6.5 पुढचा गळा, हे पुरेसे आहे. यानंतर मापा करता ही कटोरी रुंदी किती असावी, किती कमरेला, किती छातीला, किती असावी, हे अनेक जणांनाही या बाबतीत शंका आहे. पण कोणी सांगतं छातीचा इतका घ्यावा, कोणी सांगतं कमरेच्या असा घ्यावा. नक्की किती घ्यावा हा आजपर्यंत अनेकांना प्रश्न आहे. कारण बोलणारे सर अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतात, हा प्रश्न नेहमी विचारतात जो यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर 2 अधिक 2 ची बेरीज जर 5 राज्यात जर एकच येते, जर गणितशास्त्र आहे, तर ह्या ग्राहकाचं जे माप आता लिहिलेलं आहे, ह्या ग्राहकाने जर 5 ठिकाणी जर 5 ब्लाऊज टाकले तर फिटिंग मध्ये बदल होण्याचं कारण काय? याकरता आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरी माप घेण्याची पद्धत बघायला जी मिळालेली आहे याबद्दल तुम्हाला कोणाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये काही सूचना मांडायच्या असतील, अगर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला फोन करायचा असेल तर आपण करू शकता. यानंतर आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करावी याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अनेक जणांची ही जी खालची मार्जिंग आहे, कोणाची 1.25 इंच उरते, कोणाची 1.5 इंच उरते, कोणाची 2 इंच उरते. जर आपण माप जर परफेक्ट घेतलेलं आहे आणि ग्राहकाला जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 इंच मार्जिन पुरेशी असते, परंतु 2-2.5 पर्यंत का उरते याचं कारण एकच, छातीच्या मापावरून कटिंग केलेलं ब्लाऊज ज्यावेळी ते 1/4 अधिक 1.5 टाकता इथपर्यंत बरोबर आहे. परंतु असेही काही माप आहे, कधी तर उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा एक 34 छातीचा ब्लाऊज आहे, त्याचं कंबर जर 29 भरलं तर त्यांचं 27 पण भरू शकतं. कारण हा चेस्ट मध्ये जो फरक आहे, परंतु इथे ज्यावेळेस हे माप टाकलं जात असत तीच रेष कंटिन्यू ओढल्यानंतर ती मार्जिन जास्त होते, शिलाईच्या वेळेस ती कटिंग करून घ्यावा लागते. आता दुसरा विषय, फिटिंग करीत असताना मोंढ्याचं अंतर हे फुल लाद्याचंच असावं आणि एकसारखं असावं. कटोरीच्याही बाबतीमध्ये फुल लाद्याचं अंतर असावं, एकसारखं असावं. आणि ही साईड फिटिंग, ज्या ब्लाऊजचं कंबर, काठ्यातलं माप आणि दंडघेर जर सारख्या प्रमाणात एकसारखी टीप आली तर ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंगला बसतं. तुम्ही प्रत्यक्ष या पद्धतीने बघू शकता. परंतु अनेक जणांची ही टीप या ठिकाणी जाते, इथून इथे जाते, तर ब्लाऊज या ठिकाणी 100% गोळा होतो.
आणि याचा जो परिणाम आहे हा शोल्डर उतारण्यावर होतो. हे तर आपण प्रत्यक्ष बघितलंय. ह्या जी कटोरीचा जो खालचा जो आकार आहे त्याच्यामुळे जो होणारा परिणाम आहे तो इथे जाणवतो. ही फिटिंग एकसारखी दोन्ही बाजूची असणं ही गरजेचं आहे. अनेक मापाचे ब्लाऊज बघितल्यानंतर एका बाजूला 1.25 इंच कधी 1.5 इंच कंबर आपल्याला जर जे आणायचं आहे ते फक्त टीप मारून मोकळे होतात, सारखे ठेवून परत कटिंग करायचा प्रयत्न करतात. परंतु खरी फिटिंग मध्ये हा जो सेंटर आहे या सेंटरला हा भाग असणं गरजेचं आहे. हा जो परिणाम होतो हा आपल्याला कदाचित समजत नाही, परंतु फिटिंग करीत असताना ही बटन टेक सोडून हा सेंटर जर लावला तर ते केल्यानंतर अनेक जणांची बॅक कमी, टक्स मारल्यानंतर फ्रंट वाढतो. हेही चुकीचं आहे. जर आपल्याला कटोरीचा फुगा दिलेला आहे, बॅकचा टक्स मारलेला आहे, प्रेस मारताना ब्लाऊज हे जोपर्यंत एकसारखे इथं बसत नाही या पद्धतीत, तर आपण समजून घ्यायचंय का आपल्या कटिंग मध्ये आपण कुठल्या कुठल्या चुका केलेल्या आहे. हा जो फरक आहे हे सर्व माप, त्याच्यानंतर ड्रॉइंग नंतर कटिंग झाल्यानंतरची फिटिंग, हे चारही गोष्टी व्यवस्थित केल्या तर ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो. दाहीचा विषय, मोंढा किती कापला, मापाप्रमाणे कसा कापला, हा भाग याचा त्याचा आहे. परंतु बाही ही कधीही ओढून लावायची नसते, कारण बाहीला जर जिरवा देऊन लावली आणि बॉडी जर थोडी ओढून घेतली तर हे मोंढे इतके परफेक्ट बसतात का ज्यांनी शोल्डर ह्या भागातली फिटिंग अगदी सफारी कोट सारखे मोंढे बसतात. अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची माप घेण्याची पद्धत आज आपण बघितली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना MFD स्केल ऑर्डर करायचे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.